काय बोलशील आजच्या दिवसाबद्दल? धमाल यात्रा एक वेगळा एक होतात ना, अविस्मरणीय सोहळा असतो दरवर्षी आई रायबा देवीचा हा काड्यांचा. काय बोलशील यावर्षी यात्रेबद्दल? म्हणजे आमच्या गावाच्या 3 काठे असतात, एक म्हसोबा, खंडोबा आणि रामा. मागच्या वर्षी कोणाचा नंबर आला तो काठीचा? मागच्या वर्षी रामाचा. रामाचा. म्हणजे काय असं बक्षीस वगैरे असतो काय? नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपला ब्लॉग येतोय. तर मित्रांनो, आज आलो होतो आपण पेन तालुक्यातील रावे गावात आणि या गावात यात्रा भरपूर धमालशीर असते. तर मानाच्या 3 काठ्या असतात, एक खंडोबाची आणि एक म्हसोबाची आणि एक श्रीराम आलीची. तोच जल्लोष बघण्यासाठी आपण आलो रावे गावात. बघितलं तर आपला आज भाऊ आपल्यासोबत आहे, धनंजय कडू. तर बघूया, जाऊया आपण आता डायरेक्ट रावे गावात. पोचलोच आम्ही तसा रावेला. बघितलं तर ही खाडी आहे त्यांची रावे गावातील, बघू शकता. मस्त की भरतीचा पाणी पण आलेलं आहे. तर जाऊया डायरेक्ट आपण रावे गावात आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला आता डायरेक्ट जाऊ थेट रावे गावात. तर मित्रांनो, पोचलोत आपण रावे गावात. गाडी केली मस्त आपण तिथे पार्किंग आणि निघालोत आता यात्रेच्या दिशेने. साईडला आहे तो म्हसोबा अलीचा डीजे लावलेला इकडे. तर बघितलं तर मानाच्या 3 काठ्या असतात. आई रायबा देवी. गाईस पोहोचलो आता आपण मंदिराजवळ आणि बघितलं तर काठ्या थोड्या वेळात उभ्या करतील. तर या साईडला बघितलं तर 3 मित्र चाललेत आपले. तर बघू शकता गाईस, ही आहे रामाच्या आलीची आणि जी 2 नंबरची आहे ती म्हसोबाची आणि ती तिकडे आहे ती खंडोबाची. अशा 3 प्रकारच्या काठ्या आहेत आणि या थोड्या वेळात उभ्या करणार आहेत. बघू शकता या साईडला जी काठी आहे ती कशा प्रकारे बांधतात रस्सीच्या सहाय्याने. आणि थोड्या वेळात तुम्हाला इथे जो ठाट असतो काठ्या उभ्या करण्याचा तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघताय गाईस, आपला एक युट्यूबर मित्र आपला ऋषी भाई भेटला आपल्याला. तर काय बोलशील भावा आज यात्रेबद्दल? काय नाही, आज फुल धमाल येणार आहे. यंदा रामाचालीचा मान आहे, म्हणजे माझ्या बायकोचं मामा त्यांची आळी रामाची आली बरोबर. तर रामाच्या आळीतले तर आज त्यांचा मान आहे, फुल धमाल होणार आहे. आताच जाती तर धमाल कसली चालू आहे बघ. तर चल जाऊन येतो आम्ही. ड्रोन आणलास का बरोबर? मी इथं थांबणार आहे. चालेल चालेल. बघितलं तर मित्रांनो, आपल्या सोबत आता ऋषी भाई होता. तर भावाने पण आता ब्लॉग बनवायची सुरुवात केलेली आहे. गाईज बघितलं तर आपण आलो आता रामाच्या आलीमध्ये आणि बघितलं तर यावर्षी यांचा मान आहे.
जय. चला चला. तर मित्रांनो दर्शन घेऊन आलो आई माऊलीचं. बघितलं तर धनाबाई जरा पाठीमागे होता, जरा चालाकी केली आणि मी पटकन जाऊन आलो दर्शन घ्यायला. तर नशीब होते यावर्षी मला दर्शन भेटलंय. आणि मागाशी आपण जो जल्लोष बघितला रामाच्या आलीचा, आता आपण जाऊ कुठला तो जय खंडोबा. चला जाऊ तिकडे, आपण बघूया तिकडचा काय जल्लोष असणार आहे तो. आणि मग येऊ आपण डायरेक्ट इकडे काट्यांचा थरार बघण्यासाठी, कारण नंतर जागा नाही भेटत मित्रांनो. गेल्या वर्षी आपण त्या शालेच्या वरती चढलो होतो, तिथनं आपण शूट केलं होतं. या वर्षी तिथे जागा एकदम फुल झालेली आहे. तर बघितलं तर आता आई माऊलीची पालखी सुद्धा आलेली आहे. तर आता आलोत आपण खंडोबावाल्यांच्या इकडे. बघितलं तर या इथला नाचायची सुरुवात. तर मित्रांनो आता आलोत आपण खंडोबावाल्यांचा ना, तुमचा काय खंडोबावाल्यांचा ग्रुप आहे. आणि या दादाकडून जरा माहिती हो. दादा काय बोलशील यावर्षी यात्रेबद्दल? यात्रेबद्दल म्हणजे आमच्या गावाच्या 3 काठे असतात, एक म्हसोबा, खंडोबा आणि रामाची. ही आमची 250 वर्ष परंपरा चाललेली ही अशी यात्रा आमची. तर यावर्षी कोणाचा मान आहे? यावर्षी रामाचा मान. रामाचा मान. आणि साधारणतः किती वाजता या काठ्या उभ्या करतील? 3 आता 2:30ला सुरुवात होईल, ती फार 4 वाजतील, 4 4:30. मागच्या वर्षी कोणाचा नंबर आला काठीचा? मागच्या वर्षी रामाचा. रामाचा. म्हणजे काय असं बक्षीस वगैरे असतो काय? नाही, फक्त मान, फक्त मान असतो, फक्त मानासाठी देवीच्या. तर ठीक आहे. काही नसतो देवीच्या यात्रेसाठी, फक्त मान, बाकी काही नाही. तर ठीक आहे दादा, धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. आई रामादेवी की जय. तर मित्रांनो आपण आता तिन्ही आलीमध्येतून आलोत आणि या साईडला आपला ऋषीभाई आहे आणि आम्ही आलोत मस्त काट्यांचा थरार बघण्याची. बायदा काय बोलशील? मी कधीच वरती वगैरे चढत नाही. आज बोलू काय पण होते, पण आपल्या ब्लॉग मध्ये काट्यांचा थरार केला पाहिजे म्हणून कशी तरी जागा करून वरच्या बाजूला आलोय. जागा तर नाही तिकडे दाखव. जागा बघितलं तर सगळी जागा चॉकअप झालेली आहे. आणि विचार केला याच्यावर चढू. नाही याच्यावर चढून जमणार नाही, बॅगा गेल्या. नाही नाही नाही, त्याची गॅरंटी नाही. नको दुखापत नको, चांगला कार्य आहे, तेवढं करू. तर मागच्या वर्षी गाईज आपण त्या साईडला होतो, त्या शालेजवळ होतो. आणि आपण आता जरा यावर्षी वरती आलो, तिकडे मंदिराच्या इथे आहेत आपण. तर बघूया जरा फुटेज आपल्याला कसा भेटतोय. गेल्या वर्षी इकडनं मस्त की फुटेज भेटत होता. तर प्रयत्न करू आपण चांगले व्हिडिओ बनवण्याचा. बघू शकता आता होईल सुरुवात. विनय तर बघूया भाईदा काय बोलते जरा. याला ओळखते का पब्लिक? तर बघितलं तर आपल्याला दादच भेटलाय.
आपला एक डायलॉग फेमस आहे, पोरांपोर शेलतं. खेळताय बरोबर आहे. आता वळतील लोकं. दादा तू कधीपासून येतो? किती वर्ष लागली मी पहिलेच वर्ष आलोय. भरपूर वर्ष माझी इच्छा होती की मी यात्रेला यावा, पण योग जुलत नव्हता. गेल्या वर्षी मी साईला आलेलो, पण इथे यायला नाही भेटलं मला. पण आवर्जून मी यावर्षी खास राव्या गावामध्ये जत्रा बघायला आलोय. काय वाटतं, कशी आहे? खूप जल्लोष आहे आणि आता जेव्हा काठी उभी करतील तेव्हा काटा मग कसा मारता? थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या मित्राचा ब्लॉग आहे भाई कडू ब्लॉग आणि विनय कडू ब्लॉग. यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ बघा. जय अग्रिकोली, जय एकवीरा. तर बघूया आता थरार झाल्या सुरुवात. मस्त की फटाफटाके लावायची सुरुवात झालेली आहे. करायला आलोय. बघितली इकडे जागा नाही, इकडे जागा केली तर मेमरी कार्ड मध्ये जागा नाही. परिस्थिती आहे. आता मेमरी कार्ड आणले परत तिथं जागा नाही. तरी कॅमेरामॅन ती बाय नशीब आहे याची. तर बाईला दिला कॅमेरा आणि बाईने मस्त की ब्लॉक करायला. माझं झालं तर वांदे जागात नाही बरोबर, तर काय करशील, जाऊ दे चला. तरी आपण करू प्रयत्न चांगले फुटेज घ्यायचा. त्या साईडला आपला धनाबाईला ठेवला व्हिडिओ करायला आणि जेवढे माझ्यात होते तेवढे मी प्रयत्न करतोय चांगली व्हिडिओ बनवायची. तर मित्रांनो आलो तर आपण खाली. वरती बाबा नको रिक्स काय सगळं तो हलते मंदिर, त्याच्यामुळे आपण आलो खाली. खालून मस्त की आपण फुटेज घेऊ. काटे आले श्रीराम आलीची. बघितलं तर यावर्षी पहिला मान यांचाच आहे. पहिली मानाची काठी उभी केलेली आहे.
बघितला तर खंडोबावाले काठी सुकलेली आहे थोडी. तर बघितलात तर 2 काट्या उभ्या केलेल्या आहेत. तर तिसरी शेवटची काठी आहे आणि यंदा त्यांचाच मान आहे श्रीराम आलीचा. तर बघूया 2 काट्या उभ्या केल्या. तर मित्रांनो आता ही काठी आहे ना तुटलेली आहे, व्हिडिओमध्ये आपल्याला घेता आली नाही, सॉरी. तर बघू आपण कोणाकडे फुटेज भेटली तर आपण घेऊ नक्की. एवढी मेहनत असते यांची आणि यावेळेला यांची काठी तुटली. तर बघू शकता कसा आलेला आहे, कैसा हराया. जल्लोष फक्त रायवेकरांचा. तर बघितलं तर या साईडला आता एक काठी तुटलेली आहे. तर भरपूर मेहनत करतात ते, पण यावर्षी अपयश झाला त्यांचा. गेल्या वर्षी पण यांनीच पहिला नंबर मारला होता आणि यावर्षी पण मान यांचाच आहे. कडक कडक कडक. तर काट्या दोन्ही उभ्या राहिलेल्या आहेत. आता याच्यातून पहिला नंबर कोणाचा आहे हे जरा सांगणं कठीण आहे. तर बघूया आता बांधायचा प्रयत्न चालू आहे त्यांच्या. काठी तर उभी केलेली आहे पूर्ण आणि बघू शकता आटाकटीवर आहे पूर्ण. तशी बोलत तर श्रीरामवाल्यांचीच वाटते मला. बघू शकता प्रयत्न किती चालू आहे काठी सरळ करण्याचा. तर मित्रांनो आपल्याला रायवेच्या यात्रेमध्ये भेटलाय गणेश दादूस. तर गणेश दादूस काय बोलशील आजच्या दिवसाबद्दल? धमाल यात्रा एक वेगळा एक बोलतात ना अविस्मरणीय सोहळा असतो दरवर्षी. आई रायबादेवीचा हा काड्यांचा खतरनाक असतं, त्यांचं आयोजन खतरनाक असतं. फक्त यावेळी थोडीशी एक नाराज आहे की एक आपली काठी एक काठी तुटली. बरोबर आहे. तर ठीक आहे, पण सोहळा कंप्लीट झाला, बाकी 2 काठ्या उभ्या झाल्या आणि एक मस्त अविस्मरणीय सोहळा सगळ्या पब्लिकला बघायला भेटतो. ब्लॉग बनवला ना तू पण? 100%. तर बघा गणेश दादूचा ब्लॉग नक्की तुम्हाला बघायला भेटणार आहे. मी बेलपाडकर म्हणून दादूस. तर चल धन्यवाद दादा. चला मित्रांनो आता निघलोत आम्ही घरच्या दिशेने. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर यावर्षी बघितलं तर 5-6 जण दुखापत झाले. तर कशी वाटली व्हिडिओ ती नक्की सांगा. तर चला टाटा आणि बाय बाय.